नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 8 मार्चच्या इम्पॉर्टन्टच्या चालू घडामोडी कव्हर करणार आहोत. लेक्चरला सुरुवात करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. तोच क्वेश्चन आपण नेक्स्ट डेला रिव्हिजन म्हणून घेतो. आणि जर तुम्हाला लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. चला सुरुवात करू आता कालच्या क्वेश्चन पासून. भारतातील पहिले ज्वेलरी पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात होणार आहे? ओके, तर ज्वेलरी पार्क म्हटलेलं आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, नवी मुंबई येथे हे होणार आहे. आता हे महाराष्ट्राच्या रिलेटेड आलेलं आहे, तर तुम्हाला महाराष्ट्र रिलेटेड ज्या ज्या न्यूज माहिती आहेत त्यांचे रिव्हिजन करणं तुम्ही इथं अपेक्षित आहे. जसं की महाराष्ट्राचा स्मार्ट कार्यक्रम होता, की स्मार्टचा फुल फॉर्म माहीत पाहिजे, स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण पुनरुत्थान संदर्भामध्ये तो कार्यक्रम आहे, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल. त्याचबरोबर आपण पाहिलेलं होतं की पहिला घुबड महोत्सव, देशातील पहिला जो घुबड महोत्सव होता तो पुरंदरमधील पिंगोरी येथे झालेला होता इला फाउंडेशनतर्फे. त्यानंतर INS विराटचं तरंगते वस्तू संग्रहालय बनवण्याची जी होती राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती PPP तत्वावरती. 852 कोटी रुपयांचा खर्च आहे त्याला. तर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक जवळील किनाऱ्यापासून 7 मैल आतमध्ये आहे, ते त्याची पायाभरणी होणार आहे. तर हे पण जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. त्यानंतर बेबी किट देण्याची जी योजना होती शिशु मृत्यू प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेली, ते पण माहीत पाहिजे. 2000 रुपयाचं किट आहे, फक्त पहिल्या बाळाला सरकारी दवाखान्यामध्ये डिलिव्हरी होणाऱ्या फक्त बाळाला ते मिळणार आहे. त्यानंतर जे मराठा समाजासाठी आरक्षणाचं होतं 16%, तर ती कोणाच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतलेला निर्णय होता, तर NG गायकवाड यांच्या. त्यानंतर दुसरे मेगा फूड पार्क होते. पहिले जे होते ते देगावमध्ये होते सातारा जिल्ह्यातील, आणि दुसरं जे आहे ते औरंगाबादमधील पैठण तालुक्यामध्ये वाहेगाव आणि धनगाव येथे. उद्घाटन कोणी केलेलं, तर केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर यांनी केलेलं होतं. एवढ्या जस्ट न्यूज होत्या. तुम्हाला आणखीन कोणत्या न्यूज आठवत असेल तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. बघू पुढे. 20 रुपयांचं नाणं चलनात येणार. तर आता बघा, नोटबंदीनंतर 10, 50, 100, 200, 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा ज्या आहेत त्या चलनात आल्या. आता केंद्र सरकारनं आहे ते 20 रुपयांचं नाणं चलनात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता तुम्हाला या नाण्यामध्ये कसं कसं असणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. नव्या नाण्याच्या बाहेरील बाजूस 65% तांबे, 15% झिंक आणि 20% निकेल असेल. मग तुम्हाला आता लक्षात काय ठेवायचं आहे की कोणकोणते जे धातू आहेत ते तांबे, झिंक आणि निकेल असणार आहे याच्यामध्ये. ओके, आणि आतील बाजूमध्ये किती असणार आहे पर्सेंटेज लक्षात असेल तर वेल अँड गुड, पण कोणता धातू आहे हे लक्षात असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला असं दिलं जाऊ शकतं की नवीन 20 रुपयांचं नाणं जे चलनात येणार आहे त्याच्यामध्ये खालीपैकी कोणता धातू नाही आहे किंवा आहे. हे नाणं जे असणार आहे ते 27 मिलीमीटर व्यासाचं आणि 8.54 ग्रॅम वजनाचं असणार आहे. या नाण्याला 12 कडा असतील, हे एक तुम्ही नोट करून ठेवा. जर मल्टीलाईन आलं तर तुम्हाला कडा माहीत पाहिजेत. नाण्याच्या एका बाजूस अशोक स्तंभाचं चिन्ह व त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेलं असणार आहे. हे काही जस्ट कॉमन असणार आहे. फक्त किती कडा असणार आहेत, वजन किती आहे, व्यास आणि कोणकोणते धातू वापरलेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. उजव्या बाजूस भारत व डाव्या बाजूस इंडिया लिहिलेलं असेल. नाण्याच्या दुसऱ्या बाजूस नाण्याचं 20 रुपये हे मूल्य कोरलेलं असणार आहे आणि त्यावर हे रुपयाचं चिन्ह आहे ते असणार आहे. त्याशिवाय धान्याच्या लोंब्या असणार आहेत. 20 रुपयांच्या नाण्यासोबतच 1, 2, 5, 10 रुपयांची नवी नाणीही आणणार आहे सरकार. तर हे जर तुम्ही नोट करून घ्या कोणकोणते धातू वगैरे आहेत ते, आणि कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की जे आता स्मरणार्थ जी नाणी काढलेली होती, जसं की 75 रुपयांचं नाणं काढलेलं सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ, त्यांनी पोर्ट ब्लेअर येथे तिरंगा फडकवलेला, घटनेला 75 वर्ष पूर्ण झाली त्याच्या याच्यावरती. बरोबर, 300 रुपयाचं नाणं सुद्धा काढलेलं गुरु गोविंद सिंग. तर असे जे आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की या वर्षामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला कोणकोणती नाणी लक्षात ठेवली पाहिजेत, आणि ती नाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि त्याच्याविषयी माहिती. बघू पुढे. जेंडर पे गॅप, महाराष्ट्र टाइम्सला हे आर्टिकल आलेलं होतं. तर बघा, मॉन्स्टर सॅलरी इंडेक्सनुसार जे आहे ते देशामध्ये अद्याप जेंडर पे गॅप असल्याचं आढळून आलेलं आहे. बघा, पुरुष नोकरदार महिला नोकरदारांच्या तुलनेत ताशी 46.19 रुपये अधिक सरासरी वेतन घेत असल्याचं दिसून आलेलं आहे. म्हणजे अजूनही जो आहे तो
पे मधला जो डिफरन्स आहे तो अजूनही त्यांना दिसलेला आहे. तर गेल्या वर्षी जे आहे 2018 मध्ये पुरुष आणि महिला नोकरदारांना अनुक्रमे ताशी जे आहे ते 242.49 आणि 196.3 असं सरासरी वेतन मिळत होते. याच्यामध्ये दिलेलं बघा सेक्टर वाईज कसं म्हणजे कुठे महिलांना किती टक्के कमी मिळते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जे आहे ते महिलांना 26% कमी वेतन आहे पुरुषांच्या तुलनेमध्ये. उत्पादन क्षेत्रामध्ये जे आहे ते 24% कमी वेतन मिळते आणि आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रामध्ये जे आहे ते 21% कमी मिळते. पुरुषांचं इथे दिलेलं आहे की 21% जास्त आहे, म्हणजे महिलांना 21% कमी आहे. आणि या सर्वेक्षणानुसार बँकिंग आणि विमासारख्या वित्तीय क्षेत्रामध्ये पुरुष सहकारी महिलांच्या तुलनेत 2% अधिक वेतन घेतात. खूप कमी आहे, पण असं जरी असलं तरी दोघांच्या जे पगार आहे त्याच्यामध्ये 10 वर्षाचं जर तफावत काढली, कारण पर इयर 2%चा डिफरन्स पडत जाणं आणि मग ते पुढे जाऊन मग जास्त होतो, तर 10 वर्षांचं प्रमाण जर काढलं तर ते खूप आहे असं दिसलेलं आहे. आणि या क्षेत्रामध्ये पुरुष 10 वर्षांत महिलांच्या तुलनेत 15% वेतन घेत असल्याचे आढळलेले आहे. हे जस्ट लक्षात ठेवा. आता जेंडर पे गॅप आहे, तर तुम्हाला जेंडर गॅप इंडेक्स सुद्धा तुम्ही इथे आहे तो रिवाइज करणं अपेक्षित आहे. कोणातर्फे प्रकाशित केला जातो? वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे प्रकाशित केला जातो. ओके. फर्स्ट पब्लिश कधी होता? 2006 ला होता. 149 कंट्रीज वरती केलेला आहे. तर 4 निकषांच्या आधारे केला जातो. इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटी आहे, पॉलिटिक एम्पॉवरमेंट आहे, एज्युकेशनल अटेनमेंट आहे, हेल्थ अँड सर्व्हायव्हल आहे. तर याच्यामध्ये पहिला कोणाचा क्रमांक होता? आईसलँडचा होता. त्यानंतर नॉर्वे, स्वीडन, फिनलँड आहे. म्हणजे तुम्ही भारताचा क्रँक किती? 108 आहे, जो की सेम ॲज त्याचं 2017 नुसार आहे. ओके, हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटी आणि पार्टिसिपेशन इंडेक्समध्ये भारताचा जो रँक आहे तो खूप असा म्हणजे कन्सिडर करण्यासारखा आहे, कारण 142वा रँक आहे 149 कंट्रीजमध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटची खूप गरज आहे. ओके. हेल्थ अँड सर्व्हायव्हलमध्ये सुद्धा तो आहे तो खूप चांगला असा नाहीये. फक्त भारताचा जो आहे कामासाठी समान वेतन याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. तिथे 72वा रँक आहे भारताचा. ओके, म्हणजे तिथे एक इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे या जो जेंडर पे गॅप आहे तो सुधारेलच. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे ज्याची स्थापना 1971 झाली. हेडक्वार्टर जे आहे ते स्वित्झर्लंडला आहे. बघू पुढे. गुरुग्राम जगातले सर्वात प्रदूषित शहर. बघा, एअर व्हिज्युअल अँड ग्रीन पीस संस्थेच्या अहवालानुसार जगातल्या प्रदूषित शहरांमध्ये जो आहे ते गुरुग्राम हरियाणामधलं जे आहे ते सर्वाधिक प्रदूषित असं शहर ठरलेलं आहे. पहिल्या 10 प्रदूषित शहरांची नावं इथे आहेत. त्याच्यामध्ये बघा भारतातलेच किती आहेत बघा, तर भारतातले जवळपास 7 जे आहेत ते भारतातले आहेत ते स्थान आहेत, शहर आहेत. गुरुग्राम आहे, गाझियाबाद आहे, ओके, फरीदाबाद आहे, राजस्थानमधलं भिवाडी आहे, ओके, नोएडा आहे, पटना आहे, लखनौ आहे. हे भारतातलेच आहेत. पाकिस्तानमधले पण किती बघा 2 आहेत. ओके, चीनमधले होता नाही. तर हे जस्ट तुम्ही नोट करा की पहिल्या 10 मध्ये कुठल्या देशामधले कितले आहेत. भारताचे तर 7 आहेत, पाकिस्तानचे 2, चीनचं 1 आहे. बघू पुढे. फोक्सवॅगनला 500 कोटींचा दंड झालेला आहे. कशासाठी दंड झालेला आहे बघा, चीट डिव्हाइसचा वापर करून जे आहे ते पर्यावरणाचं नुकसान केल्याप्रकरणी. भारतातील डिझेल गाड्यांमध्ये जे आहे ते चीट डिव्हाइस वापर करून जे आहे ते पर्यावरणाचं नुकसान केल्याप्रकरणी एनजीटीने, राष्ट्रीय हरित लवादाने फोक्सवॅगन जे आहे ते जर्मन कंपनी फोक्सवॅगन म्हणलेलं आहे. जर तुम्ही त्याचं स्पेलिंग बघाल तर व्ही पासून होते, पण जर्मनमध्ये व्हीचं प्रोनाऊन्सिएशन जास्त ते एफ होतं, त्यामुळे ते फोक्सवॅगन आहे. ओके. बघा, चीट डिव्हाइस हे विशिष्ट प्रकारचे सॉफ्टवेअर असून पर्यावरणविषयक कडक चाचण्यातून पळवाटा काढण्याच्या उद्देशाने या चाचण्यांच्या निकालावर प्रभाव टाकण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि ही जी रक्कम आहे त्यांच्यावरती ती 500 कोटीची, ती 2 महिन्याच्या आत जमा करण्याचे निर्देश लवादाचे अध्यक्ष जे आहेत, अध्यक्षांचं नाव लक्षात ठेवा, आदर्श कुमार गोयल यांनी जे आहे ते कंपनीला दिलेले आहेत. आणि लवादाने जी समिती नेमलेली होती फोक्सवॅगनसाठी, त्यांनी 171.34 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिलेले होते. पण जे आहे लवादाने जे आहे ते अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ही रक्कम वाढवून 500 कोटी केलेली आहे. म्हणजे बघा, जे दिलेले आहे त्याच्यापेक्षा पण त्यांना जास्त देण्याचा असं दंड ठोठावलेला आहे. बघू पुढे. तर आता हे पर्यावरणाच्या रिलेटेड आहे. तर तुम्हाला पर्यावरणामध्ये प्रदूषण निर्माण करण्यासाठी तर कार्बन डायऑक्साईड आहे, तर कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो हे सुद्धा माहित पाहिजे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे ते. बघू पुढे. नाव क्वेश्चन ऑफ द डे. 2018 मध्ये जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते बनले किंवा कोणते ठरलेले आहेत? 4 पर्याय दिलेले आहेत. आशा करतो मित्रांनो तुम्ही याचा आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल.
तर मित्रांनो, तुम्हाला जर हे लेक्चर युजफुल वाटलं असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.